श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. केतू नक्षत्र गोचरमुळे 63 दिवस या राशींचे भाग्य सोन्यापेक्षाही जास्त चमकणार. ज्योतिषशास्त्रानुसार केतूला मायावी ग्रह असे म्हटले जाते. शनी राहूप्रमाणेच केतूचा देखील लोकांच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. राहू आणि केतूचे गोचर जवळपास 1.5 वर्षातून होते. हे दोन्ही ग्रह नेहमी प्रतिगामी म्हणजे विरुद्ध दिशेने चालतात. केतू ग्रहाच्या राशी परिवर्तनासोबतच केतूचे नक्षत्र परिवर्तन देखील खूप खास मानले जाते. 8 जुलै रोजी केतूने हस्त नक्षत्राच्या 3ऱ्या चरणातून 2ऱ्या चरणामध्ये प्रवेश केला, ज्याचा प्रभाव आता 12 राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. शनी राहूप्रमाणेच केतूचाही लोकांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. राहू आणि केतूचे संक्रमण सुमारे 1.5 वर्षात होते. हे दोन ग्रह नेहमी प्रतिगामी म्हणजेच विरुद्ध दिशेने फिरतात. केतू संक्रमणाचा लोकांच्या जीवनावर दीर्घकाळ प्रभाव पडतो. आता केतूने नक्षत्र बदलले आहे. केतूने हस्त नक्षत्रात प्रवेश केला आहे. केतू नक्षत्र परिवर्तन सर्वप्रथम आहे मेष रास. केतूचे नक्षत्र गोचर फायदेशीर ठरू शकते. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले असू शकेल. मालमत्ता वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक कामांत यश मिळेल. या काळात तुम्हाला आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यानंतर आहे मित्रांनो वृषभ रास. केतूचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे. समाजात मान सन्मान मिळेल. केतूचे नक्षत्र गोचर अनुकूल ठरू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरदार कामाच्या
चांगल्या ठिकाणी प्रगती करू शकतील. करिअरमध्ये समाधानाची भावना असेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. लोकप्रियता वाढू शकेल. सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. वाहन मालमत्तेचे सुख मिळू शकते. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. त्यानंतर आहे मित्रांनो मकर रास. लक्षपूर्वक ऐका. केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा मकर राशीच्या व्यक्तींना देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. केतूचे नक्षत्र गोचर शुभ ठरू शकते. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध असतील. आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकते. तर मित्रांनो, या आहेत भाग्यवान राशी. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसा. धन्यवाद मित्रांनो. आजचा दिवस तुमचा शुभ जाओ.